पेपर फुटीमुळे राज्यातील टीईटी परीक्षेचा वाद अजूनही मिटलेला नाही। या पार्श्वभूमीवर आता टीईटी परीक्षेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना 15% गुण सवलत देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। दिव्यांग बांधवांना 60%ऐवजी 45% गुण पात्रतेचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यासाठी दिव्यांग आयुक्तांनी शिक्षण आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवलाय। मात्र याबद्दल शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे। 28 जून रोजी राज्यात टीईटी परीक्षा होणार होती, पण या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 24 तास आधीच फुटल्या आणि टीईटी परीक्षा रद्द करावी लागली। आता फेरपरीक्षा कधी होणार हे अजूनही निश्चित नाही। दुसरीकडे टीईटी परीक्षा यापुढे ऑनलाईन घेण्याबद्दल शासन स्तरावर निर्णायक विचार सुरू आहेत। तर त्याचवेळी टीईटी परीक्षेतून दिव्यांग विद्यार्थ्यांना 15% गुण सवलत देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। दिव्यांग बांधवांना 60%ऐवजी 45% गुण पात्रतेचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यासाठी दिव्यांग आयुक्तांनी शिक्षण आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवलाय। मात्र यासंबंधी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे। तसंच टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आणि पूर्णपणे पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी IBPS संस्थेचा विचार सुरू असल्याचं समजतंय।